तर एक संकल्पना येते की पॅलेस्टाईन राष्ट्रवाद, अरब राष्ट्रवाद आणि मुस्लिम राष्ट्रवाद. तर ह्या 3 संकल्पनामध्ये नेमका फरक काय आहे? हाच तर गुंतागुंतीचा एक मुद्दा आहे, की मुळात सर्वात मोठी संकल्पना इस्लाम आहे समजा. इस्लाम हा 40 देशांमध्ये पसरला आहे. एकूण इस्लामी जगामध्ये अरब फक्त 20% आहेत आणि अरबांमध्ये सुद्धा पॅलेस्टाईनी लोकं हे त्याहून कमी आहेत. मग आता हे इस्लामचं एकच जग असलं पाहिजे का? उम्मा त्याला म्हणतात आणि एकच खलिफा असला पाहिजे का? अशी कल्पना असते. त्याला पॅन इस्लामिक मूव्हमेंट म्हणतात. ती अनेकांनी करून बघितली. भारतातही लोकप्रिय होती. पण त्याचं पुढे काहीच झालं नाही किंवा होण्याची शक्यता पण नाही. कारण राष्ट्रवाद नावाचा एक प्रकार मोठा प्रबळ आहे. अरबांचा राष्ट्रवाद थोडा वेगळा आहे. तो अरब राष्ट्रवाद नावाचा एक प्रकार आहे, की सगळ्या अरबांचं एक जग असलं पाहिजे, एकच प्रदेश असला पाहिजे. आणि म्हणून मग अरबांनी मधल्या काही काळामध्ये एकत्र येऊन देश स्थापन केले होते. पण तो प्रयोग फसला आहे. त्यातले अगदी काही अवशेष आता उरलेत, जसं युनायटेड अमिरात म्हणून UAE नावाचा देश आहे. तो एक आहे अरब अमिरात. पण बाकी ते प्रयोग फसलेत. आणि तिसरा प्रकार आहे राष्ट्रवाद. आता पॅलेस्टाईन लोक हे प्रामुख्याने राष्ट्रवादी आहेत. जर अरब जरी असले, तरी त्याचं स्वतःचं वेगळं कल्चर आहे. वेगळी संस्कृती आहे, वेगळा इतिहास आहे. तर तो पॅलेस्टाईनी नॅशनलिझम आहे. आणि तो राष्ट्रवादच प्रबळ असल्यामुळे किती इस्रायलला वाटलं, की आपला विजय मिळाला आहे, तरी तो अंतिम नाही. आणि जसा हमासने हल्ला केला, तसं या पुढच्या काळात सुद्धा जसं ते पॅलेस्टाईनी राष्ट्रवाद दडपत राहिले, तर त्यांना हल्ले फेस करावे लागतीलच.